तर दलिंदर नेपाळी तोंडाच्या 1.5 फूट टिल्लू उद्या लालबत्ती धंद्याला एखाद्या देवीचं नाव देसाल, तुझ्या बापाचं नाव दे, नारायण मटन घ्या तुमचं तुम्ही झटके द्या, परशुरामाचं नाव द्या, अजून 21 वेळा पृथ्वी क्षत्रिय केलती म्हणे. कोणी झटका खा, कोणी हलाल खा, पण मटन खा, सूप प्या, फक्त बिमार आणि मुरदाड खाऊ नका. मी आपला आखाड्यावर बनवताना कोंबडे एका झटक्यात उडवतो. खाटकापासून आणलं तर ते हलाल असते, कसं बी घेतलं तरी त्याला पहिले मारावंच लागते. झटक्यात बी जीव आणि हलालात बी त्या प्राण्याचा जीवच घ्यावा लागते. त्यामुळं झटका की हलाल ह्यो मुळात वादच नाही, हाय का? असेल तर सांगा. नाही इतक्यात लईच रान पेटलं म्हणून म्हटलं, पटलं तर घ्या, नाही पटलं तर सोडून द्या. तर जय महाराष्ट्र मंडळी, मी तुमचा खास गावठी मित्र त्रिशूल आणि तुमचं स्वागत आहे आपल्या आखाड्यावर, चॅनलवर. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर एका झटक्यात सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबून प्रमाणित सुद्धा होऊन जा. आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे उर्फ कोंबडी चोर यांचे चिरंजीव आत्ताचे रनिंग मंत्री नितेश राणे उर्फ टिल्लू नेपाळी यांनी राज्याची काळजी आणि अत्यंत गरजेच्या जीवनावश्यक विषयात असा हात घातलेला आहे. हिंदू मांस विक्रेत्यांसाठी, हिंदू खाटकांसाठी मल्हार झटका प्रमाणपत्र. म्हणजे हिंदूंनो, आता झटका प्रमाणपत्राशिवाय मटण खाणं बंद. पण एक हिंदू म्हणून मला जरा अडचण आहे, जरा नाही लय अडचण आहे असं समजून जा. अडचण आहे नावावरून, मल्हार नावावरून. मल्हार म्हणजे कोणते मल्हार बुवा? राजे मल्हारराव होळकर की मल्हारी मार्तंड देवस्थानचे? दोन्हीपैकी एक जरी असेल ना, तर दलिंदर नेपाळी तोंडाच्या 1.5 फूट टिल्लू तुला दुसरं नाव नाही भेटलं का? का तुला आमचे बहुजनांचे महापुरुष, बहुजनांचे ग्रामदेवत असणारे मार्तंड लई सोपे वाटले का? ज्या मल्हारराव होळकरांनी अखंड भारतभर छत्रपतींचा भगवा फडकवला, पूर्ण देशाला मराठा साम्राज्य बनवलं, एक अद्भुत मराठा योद्धा ज्यांना म्हणतात, आदर्श संघटन कौशल्याच्या जोरावर ज्यांनी पानिपतला समोरे गेले, अहिल्यामाई होळकरांचे सासरे, त्या मल्हाररावांचं नाव आहे का हे? की शैवपंथीयांचं ग्रामदैवत असणारे क्षत्रिय धनगर 96 कोळी क्षत्रिय मराठे, गडारिया, वंजारी, आगरी, कराडी, कुणबी, खारवी, गावळी, गोसावी, भंडारी, भोई, मल्हार कोळी, मातंग, माळी, कोळी, रामोशी, नाईक, वडवळ, लिंगायत, सोनार, गानली रेड्डी, गानलोलू, रोंडू, गोयला, गानलोलू, गानगोलू, गालगोलकर, बेलदार, पद्मशाली, सोनकाळी या सगळ्या समाजाचे कित्येक समाजातील लोकांचं कुलदैवत आहे. परंपरेनुसार ज्या मल्हारी खंडोबाला शंकराचा अवतार मानला जातो आणि शंकराला आपण पशुपतीनाथ म्हणतो, म्हणजेच प्राणी मात्रावर प्रेम करणारे. आजही महाराष्ट्रातलं प्रत्येक जोडपं नवीन आयुष्याची सुरुवात करण्या अगोदर तिथं नतमस्तक होतो. त्यांचं नाव आहे का हे? रक्त सांडायच्या धंद्याला बहुजन महापुरुष आणि बहुजन देवतांची बदनामी आणि थट्टा करण्याची जणू काही स्पर्धाच लावली यांनी. समस्त मराठा, धनगर तसंच सर्व बहुजन समाजातर्फे नितेश राणे यांचा जाहीर आणि तीव्र निषेध. याबाबत या राणे कुटुंबियांनी पूर्ण जाहीर माफी मागितली पाहिजे. अरे चांगल्या कामाला नाव द्या ना. उद्या लालबत्ती धंद्याला एखाद्या देवीचं नाव देसाल का? दुसरं नाव नाही सापडलं का? तुझ्या बापाचं नाव दे, नारायण मटन, तू दे नेपाळी मटन, तुझ्या मोदीचं दे, मोदी मटन घ्या तुमचं तुम्ही झटके. तुला मल्हार हे नाव सुचलंच कस काय? सुचवणाऱ्यांनी तुला हेच नाव का सुचवलं असेल? दुसरं कोणतं नाव का नाही दिलं? काय संबंध झटक्याचा, मटणाचा, खाटकाचा, मल्हारची? द्या, त्या परशुरामांचं नाव द्या, ते जास्त संयुक्तिक आणि समर्पक राहील. कारण एका झटक्यात स्वतःच्या आईचं मुंडकं धडाच्या वेगळं केलं होतं त्यांनी. अजून 21 वेळा पृथ्वी क्षत्रिय केलती म्हणे यांनी. 21 वेळा. कस काय? काय मारले? क्षत्रिय, राक्षस, दैत्य, असुर नाही, क्षत्रिय. इतिहास सांगतो की ज्या क्षत्रियांमुळे देव, देश, धर्म टिकला, ते सगळे क्षत्रिय यांनी कुऱ्हाडीनं संपवले. चांगलाच अनुभव आहे ना मग कापाकापीचा. काय घोडे मारले होते क्षत्रियांनी यांचे, काय काय मारले माहित नाही, पण नुसतंच लिहून ठेवलं यांच्या झंटर फंटरांनी. अशा कापाकाप्या करणाऱ्या खुन्याचा, झटक्यात माय कापणाऱ्याचं, एका लाईनीत उभं करून हजारो बायकांच्या पोटातले गर्भ मारणाऱ्यांचं, अशा सायको किलरचं नाव द्या, खुशाल नाव द्या. करा परशुराम झटका मटन केंद्र, नसता करा परशु झटका मटन, कुऱ्हाडीने मटन कापून मिळेल झटक्यात. देवाचं नाव द्यायचं ना, देवाचंच नाव द्यायचं ना. दे मग तुमच्या संगोट्यांच्या देवाचं, तेच लायक आहे त्याच्या. आमच्या देवावर अजिबात यायचं नाही. बरोबर का नाही? सांगा भावांनो. अरे तुमचं सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हलाल करून मारत आहे. सरकारी विभागातल्या रिक्त जागा तशाच रिकाम्या आहे. तरुणांना बेरोजगारीचे झटके, माणसं मारणारे मोकाट आणि पारध्याचे घरं पाडत आहे. अमेरिका, चायना तिकडं मिसाईल क्षेपणास्त्र बनवत आहे. तिकडं 48 तासात चंद्रावर जाऊन यायची तयारी झाली आहे. आणि आपण इकडं कुंभमेळ्यात बेजार. अरे दुनियाभरात शेती पण AI बेस होत आहे. आपला शेतकरी अजूनही रोगरच प्यायला. आपलं राज्य आर्थिक विषमतेमुळे बेजार आहे, धार्मिकतेमुळे नाही.
का हिंदू मुस्लिम सोडून दुसरे विषय नाही का? रोज सकाळी टीव्ही लावली की तेच, मोबाईल काढला की तेच. अरे इथं लोक बायलरवर आले आणि मुरदाड लोक मुरदाडांना झटक्याचं महत्व सांगायले. असो, मला काय भाषणबाजी फिशनबाजी करायची नाही, आपला ते काय धंदा नाही. पण हे नाव जर असल तर मुद्दाम घेणार नाही. मला जसं पटलं, जे पटलं, जे संयुक्तिक आहे ते मी बोलत असतो. खाणार दमका मुर्गा पण लागतो, खिमा पण लागतो, खुरमुंडी पण लागते, तांबडा पांढरा काळा सुद्धा. मटण कोणतंही असो चवदार झालं पाहिजे. भाकरी चुरून लिंबू पिळून कांद्यासोबत सर वरपायचं. बाकी भक्ताडांनो, सगळी विकासाची कामं झाली, तुम्ही हुडकत बसा प्रमाणपत्र. प्रत्येक वेळेला हॉटेलात गेले ना की त्यांचे डॉक्युमेंट चेक करत राहा, क्रॉस चेक करत राहा. नसेल तर दुसऱ्या हॉटेलात जा. शेवटी उपाशी राहा, आमचं काय म्हणणं नाही. भावांनो, कशी वाटली का शिव मल्हार भक्ताची प्रतिक्रिया? 4 झटक्यात. म्हणजे लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करून फोडणी द्या. भेटू पुढच्या मुद्द्यासह. नावाचं तेवढं मनावर घ्या. हर हर महादेव.